नमस्कार भावांनो. तर सकाळ सकाळी उठून चहा बिस्किट खाल्ल्यानंतर मी गेलो दिनकरला भेटायला. त्यांचं घराचं बांधकाम चालू आहे. त्यानंतर घरी आल्यावर म्हटलं गणपती उद्या येणार आहे तर डेकोरेशन करायला पाहिजे. मग मम्मी टेबलला हळदी कुंकू लावून घेतली. मग डेकोरेशनला लागणारे सगळे साहित्य मी एक एक करून काढू लागलो. गणपतीच्या मागे डोंगराचं बॅकग्राऊंड करणार होतो. त्यासाठी सगळं सिमेंट वगैरे घेऊन मी बघा कशा प्रकारे तयार केले. मग त्यामागे महादेवाची पिंड दाखवणार आहे. मग त्याला रंगवायला स्टार्ट केलो. खूप मोठं नाही पण एक सिंपल प्रकारेच डेकोरेशन करणार आहे. बघा हे महादेवाची पिंड तयार झाल्यावर अशा प्रकारे दिसत आहे. डोंगर आणि महादेवाची मूर्ती झाल्यानंतर मी लागलो टेबल सजवायला. खोली बारकी आहे म्हणताना त्या एका टेबलावरच मला डेकोरेशन करावं लागणार होतं. बॅकग्राऊंड व्हाईट चांगला दिसेल म्हणताना व्हाईट कापड भिंतीला लावलो. त्यानंतर महादेवाचे पिंड आणि डोंगर ठेवून टेबल सजवायला सुरुवात केलो. त्यानंतर चारी साईडला कापूस पसरलो आणि हा पहा डेकोरेशनचा फायनल लुक. डेकोरेशन तर तयार झालं पण याला खरं सौंदर्य बाप्पा विराजमान झाल्यावर येणार. बाकी डेकोरेशन कसं झालं आहे कमेंटमध्ये नक्की